नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि सकाळी सगळी घरातली क्लिनिंगची कामं जी होती ती सगळी आवरून घेतली आणि आता दुपारनंतर ना मी लक्ष्मीपूजनाची जी तयारी आहे ती करायला सुरुवात करते. खरं तर हा दिवस आहे ना, पूर्ण दिवस जो असतो ना लक्ष्मीपूजनाच्या तयारीतच जातो, कारण इतकी सारी तयारी असते, इतक्या साऱ्या गोष्टी असतात की जरी लिस्ट बनवायला बसलो ना तरी ती लिस्ट काही संपणार नाही. असो, तर इथे सगळ्यात आधी मी दिवे काढून घेणार आहे, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ना मी खूप सारे दिवे जे आहेत ते पेटवत असते आणि मला दाराच्या समोर घरामध्ये प्रत्येक कोण्यामध्ये सगळीकडे मला दिवे लावायला फार आवडतात आणि स्पेशली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर मी लावते. कारण असं म्हटलं जातं की ज्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी आपल्या दारी येत असते, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, त्या दिवशी ना आपल्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात थोडासाही अंधार नसायला पाहिजे. पूर्ण घर जे आहे ना ते दिव्याने उजळले पाहिजे, लाईटीच्या प्रकाश झोतामध्ये एकदम झगमगले पाहिजे आणि तिलाही प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपल्यालाही. सगळ्यात आधी इथे मी सगळे दिवे होते ना तर ते काढून घेतले आणि मी वॅक्सचे वगैरे सुद्धा दिवे आणले होते, तर ते सुद्धा आता डब्यात भरून घेणार आहे. त्यानंतर फुलं वगैरे मला जी लागणार आहेत पूजेमध्ये तर ती सगळी मोकळी करून घेणार आहे, म्हणजे आयत्या वेळेला जेव्हा मी पूजा मांडायला बसेल तर माझी घाई नको. आणि आज दारामध्ये ना जास्त करून मी ना फुलांचीच रांगोळी काढते, ती छान वाटते आणि लवकरही होते आणि सुंदरही दिसते त्यासाठी. आणि आता बाकीची जी तयारी आहे, म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी लागणारी जी भांडी आहेत पितळेची, तांब्याची, तर तीसुद्धा आता काढून घेणार आहे, तीसुद्धा क्लीन करून घेणार आहे. एकंदरीत सगळी तयारी झाली असली ना की मग आपल्यालाही बरं वाटतं, आपली घाई गडबड होत नाही, निवांत पूजा होते. म्हणजे पूजा करताना आपल्या मनाची ना एकाग्रता फार महत्त्वाची असते आणि ती एकाग्रता ना तेव्हाच येते जेव्हा आपलं मन शांत असेल. आपलं मन शांत तेव्हाच असतं जेव्हा घरातील सगळी कामं वेळेवर आणि आपल्या मनानुसार झालेली असतात आणि त्याच वेळेला ना आपलं मन शांत असतं आणि अशा वेळेलाच आपण पूजेमध्ये पूर्णपणे मग्न होऊन आपण पूजा करू शकतो. एकाग्रतेने देवाची पूजा जी आहे ती नक्कीच करू शकतो. तर आता ही सगळी फुलं पण काढून घेतलीत. काही फुलं मला अख्खी हवेत, काही फुलांचा मला चुरा पाहिजे होता, त्यासाठी मी ते चुरासुद्धा करून घेतला. म्हणजे मला रांगोळी जी काढायची होती त्यासाठी ना फुलांचे मला अशा बारीक बारीक चुरा करून घ्यायचा होता, म्हणजे पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या होत्या, तर त्यासुद्धा मी केल्या. आणि यावेळेला माझ्याकडे खूप सारी व्हरायटीची फुलं, वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या आकाराची सगळीच फुलं होती, म्हणजे सगळ्या प्रकारची फुलं होती माझ्याकडे. त्यामुळे ना मलाही छान वाटत होतं, कारण जसं आपल्याला पाहिजे तसं सगळं असलं ना हाताजवळ की आपल्यालाही एक उत्साह येतो सगळ्या गोष्टी करण्याचा. आणि काही दिवे जे आहेत ते मी तेलात लावणार होती, काही तुपामध्ये, आणि बाकीचे जे एक्स्ट्राचे दिवे आहेत ते वॅक्स, जे कॅन्डल वॅक्स असतं ना तर त्याचे दिवे लावणार होती. म्हणजे एकंदरीत ना माझं कामही थोडं सोपं होणार होतं आणि गरजेचे दिवे जे आहेत तर ते मी तुपात आणि तेलात लावणार होती. आणि या दिवशी ना म्हणजे खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ना मातीच्या दिव्यांमध्येच ना तूप टाकून किंवा तेल टाकून दिवा लावला जातो. आणि इथे माझी एक छोटीशी जी ह्याची ग्लासची जी समई असते ना तर तीसुद्धा मी काढून घेतली. स्पेशली फक्त ना दिवाळीमध्ये किंवा काही खास ओकेजनलाच ही समई जी आहे ती काढली जाते, अदरवाईज ही अशीच पडून असते, कारण बाकीच्या दिवसांमध्ये ना वापर करता येत नाही. तर खूप वेळ घालून मग अशी छानशी रांगोळी जी होती ना ती दारात मी काढून घेतली. त्यानंतर ना असं काहीतरी घर जे होतं ना माझं बाहेरून दिसत होतं, तर सिम्पलच म्हणजे थोडीशी ट्रिक वापरून वगैरे रांगोळी काढली होती. फार असं नक्षीकाम करून काही रांगोळी मी काढली नव्हती, पण मला जसं जमलं ना तशा प्रकारे काढली. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर ना इथे छान सुंदर अशी ना पूजेची जी मांडणी आहे ती करून घेतली. मला असं वाटतं ना पूजेमध्ये ना सुटसुटीतपणा असणं महत्त्वाचं आहे, त्यासाठीच मी ते चौरंग आणि खाली एक पाट असं मांडून जी पूजा आहे ती सुटसुटीत मांडलेली आहे. आणि पूजेमध्ये कलश महत्त्वाचा आहे, देवीचा फोटो, मूर्ती, त्याचबरोबर झाडूची पूजा. तर इथे मी फुल झाडूची पूजा ना पाटावरती केली आहे आणि घरात वापरणारी झाडू होती ना तर ती मी खाली ठेवली होती. आणि घरात तुम्ही बघू शकता सगळीकडे छान असं ना डेकोरेशनसुद्धा केलं होतं. देवाची पूजासुद्धा खूप सुंदर झाली होती आणि आता आम्ही आरतीसुद्धा करून घेणार आहोत.
पूजेमध्ये ना कलश मांडत असते. त्यानंतर ना यावर्षी मी हा फोटो आणलेला आहे, तर तो फोटोसुद्धा मांडला होता. मूर्ती माझ्याकडे महालक्ष्मीची काही नव्हती, त्याच्यामुळे घरात जी मूर्ती कोल्हापूरवरून आणलेली सॉरी फोटो जो होता तर तोच मी इथे मांडला आणि चांदीचा जो कॉईन आहे तोसुद्धा मांडला. या पूजेमध्ये ना घरामध्ये असणारं कॅश किंवा ज्वेलरी वगैरे सगळ्या गोष्टीसुद्धा मांडल्या जातात. त्याचबरोबर ना या पूजेमध्ये आपली कुलदेवता पूजली जाते, गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं, दिव्याचं पूजन केलं जातं, त्याचबरोबर ना विष्णुदेवांचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर ना तुम्हाला इथे घरामध्ये ज्या काही मौल्यवान वस्तू असतील तर त्याचीसुद्धा पूजा केली जाते आणि विड्याची पानं मांडली जातात. खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या ना भागानुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर आमच्याकडे अशाच प्रकारे केलं जातं. त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून आरती केली आणि मग आता नवीन साडी घातली, छान सुंदर अशी साडीची आज घडी मोडली. त्यानंतर ना स्वतःला बघणं आरशामध्ये नटणं मुरडणं तर आलं, तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते की मला साडी कशी दिसते. त्यानंतर इथे ना छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही आरंभाच्या बड्डेचं, म्हणजेच लोलोच्या बड्डेचं. तर त्याचा आज बड्डे आहे म्हणजे कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आम्ही छोटंसं पेस्ट्री कट केली होती रात्री. तर आज म्हटलं थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन करूया, कारण आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे ना फॅमिलीमधले पण काही जणं म्हणजे जे आहेत घरातले तर ते सगळेच येऊ शकणार नव्हते, कारण पॉसिबलच नव्हतं, कारण प्रत्येकाच्या घरात लक्ष्मीपूजनाची गडबड असते, घाई असते आणि मग ते शक्यच नसतं. त्यामुळे बड्डे सेलिब्रेशनचा असं काही खास प्रोग्राम आम्ही ठेवला नव्हता. नॉर्मली जसं म्हटलं ज्यांना जमेल तर ते येतील, बाकीचे नाही जमणार तर मग काय करू नाही शकत. त्याच्यामुळे मग हे रात्री आम्ही म्हणजे पूजन वगैरे झालं, फटाके वगैरे फोडले आणि त्यानंतर मग इथे आम्ही ना त्याचं छोटंसं सेलिब्रेशन जे आहे ते करायला घेतलं. छोटाच केक आणला आणि त्याला छान वाटावं म्हणून त्याचे आजूबाजूचे जे मित्र आहेत ते आले आणि छान त्याला आम्ही ऑप्शन करून घेतलं. त्यानंतर बड्डे केक जो आहे तो कट करण्यासाठी ना आरंभसुद्धा रेडी होता. तर ना लोलोला खूप मजा येत होती, म्हणजे त्याला एक वेगळं फील होत होतं की माझा आज वाढदिवस आहे वगैरे. तर इथे केक वगैरे आम्ही कट केला आणि मग थोड्याशा गप्पा-टप्पा रंगल्या, कारण आपण सगळे जर एकत्र आलो तर थोड्याशा गप्पा-टप्पा रंगतातच. इथे केक कट झाल्यानंतर ना मग माझ्या नणंदबाई ज्या आहेत तर ताई जी आहे ती लेट आली, तर त्यासुद्धा आल्या होत्या. मग त्याच्यानंतर आम्ही थोडासा डान्स वगैरे केला. तर आजचा दिवस जो होता ना अशा प्रकारे गेला. खूप घाईगडबडीचा दिवस गेला, म्हणजे लक्ष्मीपूजनाची तयारी अगदी सकाळपासून चालू होती. घर स्वच्छ करण्यापासून ते दिव्यांची तयारी, रांगोळ्यांची तयारी, त्याचबरोबर नैवेद्यामध्ये काय दाखवायचा, प्रसाद काय करायचा वगैरे सगळ्याच गोष्टी, म्हणजे अख्खा दिवस तुम्ही बोलू शकता की त्याच्यामध्ये गेला. तर त्यानंतर मग दिवसा जो एंड जो आहे ना तो मस्त असा डान्सनी झाला. तर इथे ताई वगैरे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून ना छान गरबा खेळलो आम्ही. म्हटलं आता काय करायचं, बड्डे सेलिब्रेशन तर छोटंसं झालं होतं. यावेळेला लोलोचा बड्डे खूप सिंपल पद्धतीने झाला. असं पुढच्या वर्षी लोलो 5 वर्षाचा होईल तर छान त्याचा बड्डे करता येईल. त्याचा बड्डे मोस्टली ना दिवाळीमध्ये किंवा दसऱ्यामध्ये वगैरेच येतो, त्यामुळे ना सगळ्यांचीच गडबड असते घाईत आणि त्याच्यामुळे बड्डे सेलिब्रेशन थोडंसं त्याचं व्यवस्थित होत नाही जसं पाहिजे तसं माझ्या मनाला. असो, तर आजचा दिवस जो आहे ना तो अशा प्रकारे गेला. तुम्हाला कसा वाटला आजचा लक्ष्मीपूजनाचा व्लॉग मला नक्की सांगा. आणि मला माहिती आहे हा व्लॉग जो आहे ना थोडासा लेटच आलेला आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला मागेही सांगितलं की थोडं हेल्थ इश्यू चालले, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लेट होत आहेत. पण असो, जसं आपल्याला बरं वाटेल तसं हळूहळू आपण सगळे जे व्लॉग आहेत ते शेअर नक्कीच करू. यानंतर तुम्हाला ना पाडव्याचा आणि भाऊबीजेचा व्लॉगसुद्धा पाहायला मिळेल आणि त्यानंतर ना खूप सुंदर सुंदर छान छान असे व्लॉगसुद्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. आता मी सरप्राईज काही फोडत नाही इथे, कारण जर आत्ताच तुम्हाला मी सांगितलं तर त्याची मजा जी आहे ना तर ती निघून जाईल. तुम्ही गेस करू शकता की तुम्हाला कोणते आता छान व्लॉग पाहायला मिळणार आहेत. तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तर चला, आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा लक्ष्मीपूजनाचा व्लॉग आवडला असेल आणि खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलल्यानंतर मलाही फार छान वाटलं. तर चला, आजचा व्लॉग एंड करते. पुन्हा भेटते एक छानशा व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.